सर्वांना हल्लीच्या मुली असं समजतात की आम्हाला खूप अक्कल आहे, आम्ही खूप शिकलेलो आहोत आणि आम्हाला सर्व माहिती आहे, नाही का. फक्त त्यांना मोबाईलवर बॉयफ्रेंडशी बोलायचं एवढंच माहिती, चोरून लपून आईवडिलांना काही न सांगता, आणि फोनला लॉक लावून ठेवायचं, हो की नाही, की आपला फोन कुणी घेऊ नये एवढंच त्यांना माहिती. आणि खोटं बोलून कसं बॉयफ्रेंडला भेटायला जायचं एवढंही माहिती. आणि नंतर मग बॉयफ्रेंडला धोका द्यायचा आणि दुसऱ्याबरोबर लग्न करायचं. म्हणजे एक संगती तुम्ही दोन मुलांचे हे करताय, दोन मुलांच्या जीवाशी खेळताय. एक म्हणजे पहिला प्रेमी आणि दुसरा म्हणजे नवरा, होणारा नवरा. मग तुम्ही असं का करता? जर तुमचं खरंच प्रेम आहे ना, तर राहा ना मग त्याच्यासोबत, आईवडिलांना सांगा. आणि जर आईवडिलांनी नकार दिला तर मग काय करणार? मग हे असे प्रकार घडतात. मग तो मुलगा मागे लागतो की लग्न करा लग्न करा, आणि मुली लग्न करायला तयार नसतात. म्हणून प्रेम करताना विचार करा, मागचा पुढचा, घराचा दाराचा, मागच्यांचा, आईवडिलांचा आणि त्या मुलाच्या पण घरचा. ना की तुम्ही फक्त प्रेम करून मोकळे होणार आणि दोन्ही घरांना त्रास, तर हे होणार नाही. तर 100 वेळा विचार करा, मी तर म्हणते 1000 वेळा विचार करा की कोणाबरोबर प्रेम करायचं, कसं करायचं, आपल्या घरात चालेल का, आपल्या घराची इज्जत वाया जाईल का, आपलं स्टँडर्ड काय. हां, आणि एक सांगायचं, स्टँडर्ड कपडे घालतात ना, म्हणजे त्यांचे विचार स्टँडर्ड नसतात, तो थर्ड क्लास विचाराच्या, सर्वांना त्रास देतात आणि समाजात स्वतःची मेला तरी बदनामी करतात, स्वतःची बदनामीच करून घेतात ना. आता हे झालं ना, की हिला ह्याने मारलं, त्याने तिला मारलं. अरे काहीतरी मेलं तरी तुमचं चांगलं नाव निघायला पाहिजे का नाही? हे बाबा चांगलं काम केलं, हां, वाईटच बोलायचं लोकांनी तुमच्याबद्दल. प्रेमाच्या भानगडीत पडूच नका ना. डायरेक्ट आईवडील सांगतील त्या मुलाशी लग्न करून आपला संसार थाटा. धन्यवाद.